हॅलो एव्हरीवन, आज आपण ब्रिज कोर्स मधील सब्जेक्ट सायन्स साठीची इयत्ता 8वी वर्गाची सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमची पोस्ट टेस्ट विथ आन्सर पाहणार आहोत. लेट्स स्टार्ट. क्वेश्चन नंबर 1. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स फॉर 5 मार्क्स. त्यातला फर्स्ट आहे, राइट द केमिकल सिम्बॉल ऑफ कॅल्शियम. आणि त्याचं आन्सर आहे Ca. हा त्याचा सिम्बॉल आहे कॅल्शियमचा. त्यानंतर सेकंड नंबर क्वेश्चन आहे, कंप्लीट द कोरिलेशन. फर्स्ट कोरिलेशन दाखवले, ऑडिबल साऊंड त्याची फ्रिक्वेन्सी आहे 20 हर्ट्स टू 20,000 हर्ट्स आणि ज्याची फ्रिक्वेन्सी मोर दॅन 20,000 हर्ट्स आहे त्यासाठीचा आन्सर आहे अल्ट्रासोनिक साऊंड. क्वेश्चन नंबर 3 आहे, गेस मी हू आय एम, राईट माय मोड ऑफ न्यूट्रिशन. सेंटेन्स आहे त्यासाठी, आय लिव्ह इन युअर हेअर अँड ऑब्टेन फूड बाय सकिंग द ब्लड. याचा आन्सर आहे ग्लव्स आणि टिक. आणि यांचं न्यूट्रिशनचा जो मोड आहे तो आहे एक्टोपॅरासायटिक न्यूट्रिशन. नेक्स्ट वन आहे, कंप्लीट द फॉलोइंग रिएक्शन. ही जी रिएक्शन या ठिकाणी दिली आहे ही फोटोसिंथेसिसची रिएक्शन आहे. 6CO2 plus 6H2O gives 6C6H12O6 plus 6O2 म्हणजेच ग्लुकोज प्लस ऑक्सिजन. अशा पद्धतीनं सूर्यप्रकाशाच्या मदतीनं कार्बन डायऑक्साईड आणि क्लोरोप्लास्टच्या सह वनस्पती प्रकाश संश्लेषणाचं कार्य मुळांकडून आलेल्या पाणी मिनरल्स यांच्या मार्फत करत असतात, ज्याला आपण फोटोसिंथेसिस रिएक्शन असं म्हणतो. पुढे जाऊया. या पिक्चरला पाहून आयडेंटिफाय करायचं आहे. आयडेंटिफाय द कॉन्स्टिलेशन शोन इन द गिवन फिगर अँड राईट इट्स नेम. तर हे आहे मृग नक्षत्र और त्याला ओरियन असंही म्हटलं जातं. नेक्स्ट वन आहे, राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 3 फॉर 6 मार्क्स. पहिला क्वेश्चन आहे, व्हाय डज दिस हॅपन? द सन अपीयर्स रेड ॲट सनराइज और सनसेट. सनराइज किंवा सनसेट होताना सूर्य आपल्याला लालसर रंगाचा भासतो, असं का होतं? त्याचा आन्सर इथे दिलाय आपण 4 पॉइंट्स मध्ये. फर्स्ट वन, ॲट सनसेट ऑफ सनराइज द लाईट रिचिंग अस ट्रॅव्हल्स अ ग्रेटर डिस्टन्स थ्रू द ॲटमॉस्फिअर. सेकंड, ड्यू टू द ग्रेटर डिस्टन्स देअर इज मोर स्कॅटरिंग ऑफ द ब्ल्यू कलर. ॲज अ रिझल्ट the red yellow light reaches us directly and the sun appears red. Red light is scattering less than the blue light. आणि या सर्व 4 कारणांमुळे सूर्य आपल्याला सनराइज किंवा सनसेटच्या वेळी रेड कलरचा जाणवतो. नेक्स्ट वन, write the scientific name of the animal shown in the picture using binomial nomenclature. या चित्रात जो प्राणी आपल्याला या ठिकाणी दिसतोय त्याचं आपल्याला बायोनॉमियल नॉमेनक्लेचरच्या तत्वांनुसार त्याचं सायंटिफिक नेम एक्सप्लेन करायचं. तर जीनस आहे बॉस आणि स्पीसीज आहे टॉरस. नेक्स्ट वन, under which different types can the following changes be classified? Dissolving ही जी प्रक्रिया आहे ती कोणता चेंज दाखवते? आणि त्याचा आन्सर आहे फिजिकल चेंज. अ meteor streaking across the sky. तर या प्रक्रियेसाठी जो चेंजचा प्रकार आहे तो आहे नॉन पिरियडिक चेंज. नेक्स्ट वन जाऊया. क्लासिफाय the following into scalar and vector quantities.
अदिश आणि सदिश राशींमध्ये हे जे दिलेले कंसामध्ये शब्द आहेत त्यांना आपल्याला डिफरन्स करायचं आहे. ज्याचा आन्सर आहे स्केलर क्वांटिटीमध्ये मास, स्पीड, डिस्टन्स आणि एरिया, तर वेक्टर क्वांटिटीमध्ये वेलोसिटी, वेट आणि डिस्प्लेसमेंट या गोष्टी येतील. व्हिडिओ स्टॉप करून यू कॅन राईट. नेक्स्ट जाऊया. क्वेश्चन नंबर 3. राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 3 फॉर 9 मार्क्स. त्यातला फर्स्ट वन आहे आयडेंटिफाय द पार्ट्स शोन इन द फिगर अँड राईट देअर फंक्शन्स. हे जे इमेज दाखवली आपल्याला या ठिकाणी ए, बी आणि सी हे जे 3 पॉइंट्स आहेत या अवयवांची नावं आणि त्यांचं फंक्शन आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. यामध्ये ए कलरचा जो पिक्चर आहे तो आपल्याला सांगतोय हा जो पार्ट आहे दिस इज लिव्हर आणि त्यातून आणि यामधून बाईल नावाच्या ज्यूसचं सिक्रेशन होत असतं जो मदत करतो टू मेक फूड अल्कलाइन, टू कन्वर्ट लार्ज फॅट पार्टिकल्स इनटू स्मॉल वन्स. हे आपल्या डायजेशनसाठी अतिशय महत्वाचा भाग. जे लार्ज फॅट पार्टिकल्स असतात त्यांना स्मॉल छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कन्वर्ट करण्याचं काम या ज्युसेसद्वारे केलं जातं. नेक्स्ट वन जो आहे तो आहे हा बी पार्ट जो पॅनक्रियाज दाखवतो. पॅनक्रियाटिक ज्युसेस यातून स्रवत असतात. ट्रिप्सिन, लिपेज, अमिलाइज टू कन्वर्ट प्रोटीन्स इनटू अमिनो एसिड्स, टू कन्वर्ट फॅट्स इनटू फॅटी एसिड्स, टू कन्वर्ट कॉम्प्लेक्स हायड्रोकार्बोहायड्रेट्स इनटू सिंपल शुगर्स. म्हणजे जे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आहेत त्यांना सिंपल शुगर मध्ये कन्वर्ट करण्याचं काम या ऍसिड्स द्वारे केलं जातं. त्यानंतर आहे थर्ड वन लार्ज इंटेस्टाइन. म्हणजे जे मोठे आतडे आहेत आपले ते बघूया त्यांचं फंक्शन काय. द लार्ज इंटेस्टाइन इज अबाउट 1.5 मीटर लॉंग. 1.5 मीटर लांबीचे हे मोठे आतडे असतात. अनडायजेस्टेड मटेरियल इज थ्रोन आउट ऑफ द बॉडी थ्रू द एनस. आणि जो न पचलेला भाग आहे तो शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम गुदद्वारा वाटे या मोठ्या आतड्यांकडून केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. या टेबलला कंप्लीट करण्यासाठी आपल्याला जे कंपाऊंड दिलेले आहेत या बाजूला इकडे 3 या कंपाऊंड्सचे मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या मध्ये ते कन्स्टिट्युएंट इलेमेंट्स जे सहभागी आहेत या फॉर्म्युलामध्ये दिसत आहेत त्यांची नावं आपल्याला विश्लेषित करायची आहेत. वॉशिंग सोडा म्हणजे सोडियम कार्बोनेट आणि शुगर या कंपाऊंड्सची नावं दिली आहेत. त्यापैकी फर्स्ट वन जो आहे सल्फ्युरिक ऍसिड तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2SO4 आणि यामध्ये असतात कन्स्टिट्युएंट इलिमेंट सल्फर, ऑक्सिजन अँड हायड्रोजन. वॉशिंग सोडा म्हणजे सोडियम कार्बोनेट ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे Na2CO3 आणि कन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आहेत सोडियम, ऑक्सिजन आणि कार्बन. लास्ट आहे शुगर मॉलिक्युलर फॉर्म्युला C12H22O11 आणि कन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आहेत कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन द प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक फोर्स लाइन्स विथ द हेल्प ऑफ अ सुटेबल डायग्राम. म्हणजेच एका आकृतीच्या सहाय्याने आपल्याला मॅग्नेटिक फोर्स लाइन्स यांच्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन करायच्या. चला आपण स्टार्ट करूया. त्यासाठी जी डायग्राम आहे ती आहे ही तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये ड्रॉ करून घ्या. या डायग्रामच्या मदतीने तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक फोर्स लाइन्स एक्सप्लेन करता येणार आहे. डायग्राम काढून झाले असेल तर आपण एक्सप्लेनेशन कडे जाऊया. Michael Faraday proposed the concept of magnetic lines of force. The intensity of the magnetic field can be obtained from the number of lines of force.
मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट इंटरसेक्ट इच अदर, म्हणजे महत्वाची गोष्ट आहे. मायकल फॅराडेने जो नियम मांडला, ज्या कन्सेप्ट त्यांनी आपल्या समोर या मॅग्नेटिक लाईन्सच्या प्रेझेंट केल्या, त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की या ज्या लाईन्स आहेत फोर्सने तयार होणाऱ्या, त्या मॅग्नेटिक लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑलवेज रन फ्रॉम द नॉर्थ पोल टू द साऊथ पोल. हे पण एक महत्वाचं आहे की या लाईन्सची जी दिशा आहे ती नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे जाते. मॅग्नेटिक फील्ड कॅन पास थ्रू कार्डबोर्ड, अ बॉटल अँड वॉटर. However, in each case, intensity of the magnetic field is found to decrease. आणि ह्या प्रत्येक स्थितीमध्ये मॅग्नेटिक फील्डची जी इंटेन्सिटी आहे ती डिक्रीज होताना आढळून आलेली आहे. तुमचं उत्तर लिहून झालं असेल तर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. लास्ट क्वेश्चन आहे, प्रॉब्लेम आहे, अ फोर्स 500 Newton was applied to stop a two-wheeler motorcycle that was moving with a constant velocity. The motorcycle stopped after moving through 6 m. How much is the work done? आता वर्क डन काढायचे आपल्याला, त्यासाठी हा आहे फॉर्म्युला. वर्क डन बाय द फोर्स टू स्टॉप द कार इज इक्वल्स टू F into S. आपल्याकडे दोन्हीही आहे आणि मग आता आपण त्यांना पुट करूया व्हॅल्यूजला. 500 into 6 आणि त्याचा आन्सर येत आहे 3000 आणि त्याचं युनिट आहे J फॉर जूल. 3000 जूल एवढी वर्क डन या ठिकाणी झालेली आहे. सो दॅट्स इट फॉर नाव. आपण क्लास 8 सायन्स ब्रिज कोर्स पोस्ट टेस्ट विथ आन्सर या ठिकाणी एक्सप्लेन केलेली आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक इट, शेअर इट अँड कमेंट. आपण या चॅनलवर असलेल्या सेतूच्या इतरही व्हिडिओजला ऍक्सेस करू शकता. सेतू क्लास वाईज व्हिडिओज तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये अवेलेबल आहेत. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.